बघा, डोमेस्टिक इन्स्टॉलेशनचं एक न्यूमरिकल आहे. वरांडा या पद्धतीचे एक रूम हाऊस आहे, रो हाऊस, स्ट्रेट हाऊस ज्याला म्हणू आपण, सिंगल हाऊस. रो हाऊस बऱ्याच वेळेस ग्राउंड फ्लोअर प्लस फर्स्ट फ्लोअरचा असं पण पद्धतीचं असेल, पण हे साध्या 3 रूम आहेत. ओके, 2 रूम आहेत आणि एक वरांडा आहे पटांगणे, म्हणजे पुढचं पार्किंग स्पेस ज्याला वटाबिटा म्हणू आपण. ओके, अशा पद्धतीची संरचना एक साधा रूम आहे, हाऊस आहे, ज्याची साईज दिली 5x5, 5x5 आणि 5x3. म्हणजे ही रूम जी आहे याची साईज किती आहे, 5x5, याची 5x5, याची 5x3. अशा पद्धतीचा रूमचा ब्लॉक आहे. येते लक्षात? म्हणजे ही रूम, ती रूम आणि पुढं काय स्पेस, पुढं 3 मीटरचा स्पेस दिला आहे. हे 5 मीटर, हे 5 मीटर आणि 3 मीटरचा स्पेस. अशा पद्धतीची संरचना आहे. ओके, ॲज शोन इन फिगर. इन द प्लॅन इज टू बी प्रोव्हाइडेड विथ इलेक्ट्रिकल लाईटिंग. इलेक्ट्रिकल लाईटिंग प्रोव्हाइड केलेले. सप्लाय इज 230 वोल्ट, 230 वोल्टचा सप्लाय आहे. आणि काय म्हणलं आहे, TRS वायरिंग. TRS म्हणजे काय, टफ रबर शीटेड. TRS म्हणजे काय, टफ रबर शीटेड वायरिंग इज यूज. ड्रॉ प्लॅन अँड एस्टिमेट मटेरियल टेकन. एस्टिमेट मटेरियल टेकन. हाईट ऑफ सिलिंग, इथं कॉमा देऊ आपण. हाईट ऑफ सिलिंग इज 3.5 मीटर. म्हणजे हे जे अंतर आहे हे 3.5 मीटर आहे. अशा पद्धतीची संरचना आहे. समजलं? सो एक 5x5, 5x5, 5x3 अशा पद्धतीची रूम आहे. आता हा काय वरांडा आहे, हा काय वरांडा आहे. याच्यात वर काय असं बांधकाम वगैरे केलेलं नाही, फक्त ह्या साईडनी ओपन आहे. इथं लक्षात, इथे एक पिलर असेल, इथे एक पिलर असेल आणि हे वरून पॅक आहे, फक्त साईडनी चौकडून मोकळं आहे. का, लेकरं खेळावे, तिथं बसावे, या पद्धतीचं स्ट्रक्चर असते. पाहिलं असेल ना तुम्ही घराच्या बाहेरचा वाटा, त्या पद्धतीचं स्ट्रक्चर. तर आता याचं आपण काय करू, दिलेलं काय साईज 5x5, 5x5, 5. आता आपलं घर आहे, आपण डिसाईड करायचं किती ट्यूबलाईट लावायचे, किती फॅन करायचे, किती. तर समजा आपण काय केलं, एक फॅन इथं लावला, एक ट्यूबलाईट इथं लावलं आणि एक बल्ब इथं लावला आणि एक बोर्ड लावला. इथं काय केलंय, एक फॅन लावला, एक ट्यूबलाईट लावली, एक बल्ब लावला आणि एक बोर्ड लावला, संपलं. त्याच पद्धतीने एक फॅन लावला, एक ट्यूबलाईट लावली, एक बल्ब लावला, एक बोर्ड लावला. बोर्डमध्ये चार्जिंगची सॉकेट आउटलेट काढलं, एक चार्जिंग बिर्जिंग करता येईल या हिशोबाने. अशा पद्धतीने ह्या 2 रूम आहेत. आणि बाहेर पटांगणात काय केलंय, एक बोर्ड लावलाय. ओके, एनर्जी मीटर आहे, हे मेन बोर्ड आहे, त्याच्यानंतर हे एक लाईट लावलाय वर. अशा पद्धतीचं घर आहे. घरामध्ये किती फॅन लावायचे, कदाचित तुम्ही इथं 2 लावू शकता, इथं 2 लावू शकता. मग 2-2 लावले तर काय होईल, वॅटेज वाढेल तुमचं. वॅटेज वाढलं तर पर्यायीने कॉस्ट वाढेल. येतं लक्षात? तर हे स्ट्रक्चर कोणाकोणा समजलं रे, हे तुम्ही डिसाईड करणार बरं का, लक्षात घ्या. तुम्हाला वाटलं ना 2 ट्यूबलाईट लावा, इकून एक लावा आणि इकून एक लावा, 3 ट्यूबलाईटच लावायचं आहे, बल्ब लावायचाच नाही, तुम्ही ठरवा. यू कॅन डिसाईड ॲट युअर ओन लेवल. तुमच्या लेवलला तुम्ही ठरवायचं आहे किती करायचं, आणि त्याच्यानुसार करंट रेटिंग बदलेल. बाकी जास्त काय बदल होणार नाही. तुम्ही म्हणाल मग सर हे जर बदललं तर वॅटेज बदललं तर करंट कॅरिंग कॅपॅसिटी बदलली तर कॉस्ट बदललं, सगळंच बदललं, म्हणजे आन्सर वेगळंच आहे. नो प्रॉब्लेम, आन्सर वेगळं आलं तरी तुम्हाला मार्क्स मिळणार. ह्या विषयाची खासियतच अशी आहे की याच्यामध्ये सगळ्याचं उत्तर वेगळं येऊन सुद्धा तुम्हाला सगळ्यांना फुल मार्क्स भेटणार, जर प्रॉपर त्या मेथडने केलं असेल तर. का, कारण याच्यामध्ये जे अजम्पशन आहेत, आता बघा 2 फॅन आहेत, तुम्हाला 3 वाटलं तर वेगळं येईल उत्तर, 4 वाटलं तर वेगळं येईल. आलं लक्षात? म्हणून पुस्तकातलं हे असंच येईल अशी गॅरंटी नसते. आता पुस्तकामध्ये 8,000 आले, आपलं 8,103.5 रुपये आले. ओके, त्याला आपण 103 रुपये डिस्काउंट देऊ, 8,000 करून टाकू. आपण ठरवायचं ना,
तुमच्याकडे काम दिलेलं आहे ते, तर तुम्ही इस्टिमेट करून देता एवढा खर्च लागणार, हे बघ एवढा खर्च येणार आहे, अशा पद्धतीची एस्टिमेशन, त्यालाच एस्टिमेशन म्हणायचं. तर आता आपण काय केलं आहे, 2 फॅन लावले 2 रूममध्ये, ट्यूब लावल्या 2 रूममध्ये, लाईट 3 लावले, वरांड्यामध्ये 1 लावला आणि 2 रूममध्ये लावले, प्लग 3 लावल्या 60 वॅटच्या, इथे 1 लावली, इथे 1 लावली, बाहेर वरांड्यात बसल्या बसल्या तिथं पण एक चार्जिंगचा पॉट लावला. ओके, उद्या मोटर बिटर काही करायचं असेल किंवा पाणी मारायचं असेल वगैरे, गाडी बिडी धुवायची असेल, तर इथं तुम्हाला वायर कनेक्शन करून इकडं बाजूला असलेल्या हौदातून पाणी घेता आलं पाहिजे, अशा पद्धतीने. येतं लक्षात? तर अशी संरचना बनवली तर तुम्ही ठरवा कसं करायचं, तुम्ही ठरवा. तर बघा टोटल वॅटेज काढले आपण. तर हे काय आहे, फॅन 2 फॅन आहेत 120 वॅट. त्याच्यानंतर ट्यूब आहे किती 80 वॅट. त्याच्यानंतर लॅम्प आहे 3 आहेत 80 वॅट आणि सॉकेट आउटलेट 80. सॉकेट आउटलेट म्हणजे काय रे, हे त्याला प्लग लावून आपण चार्जिंगला लावू शकतो अजून, हां त्या पद्धतीचं असं करू शकतो, चार्जिंग किंवा एक्सटर्नल काहीतरी लावू शकतो. तर अशा पद्धतीने आपलं वॅटेज किती आलं आहे 560. पुस्तकामध्ये 500 आलं आहे, पुस्तकामध्ये 500 आलं, आपलं 560 आलं. काहींचं 400 येऊ शकतं. ओके, लय चिंगूस असला तर 400मध्येच वर केल, तो फॅनच लावणार नाही, गरम होऊन द्या, एका याच्यामध्येच ओके करेल. ओके, तर नाही तर एकच ट्यूबलाईट लावेल, 10 वॅटचे बल्ब लावेल साधे. ओके, 9 वॅटचं बल्ब सफिशियंट आहे बरं का एलईडीचं, तुम्ही ते सुद्धा लावू शकता, बरंच वॅटेज कमी होतं. तर बघा टोटल करंट I = P/V घेतलं, युनिटी पॉवर फॅक्टर कन्सिडर केलं आपण. काय केलं, ॲट युनिटी पॉवर फॅक्टर. मग I = P/V, तर हे काय आलं, करंट आला 2.434 ॲम्पियर. आता याला शॉर्ट सर्किट करंट 1.5 पट घ्यायचा, शॉर्ट सर्किट करंट 1.5 टाइम मोर घ्यायचा. काही जण 2 पट सुद्धा घेतात डायरेक्ट, डिपेंड करतंय. तर हे 3.65 ॲम्पियर आलं, आपण 6 ॲम्पियर कन्सिडर करू, 5-6 ॲम्पियर कन्सिडर करू. ओके, शिल्लक कन्सिडर करायचं का ते वायर जळलं नाही पाहिजे. एक्सेसिव्ह जर व्होल्टेज आलं तर वायर जळालं नाही पाहिजे, म्हणून तुम्हाला त्याची रेटिंग शिल्लक घ्यायची. तर हे आलं 3.65 ॲम्पियर. तर मग काय केलं, सिंगल स्टँडर्ड 1.4 mm 250 व्होल्ट TRHचं वायर घेतलं की ज्याची करंट कॅरिंग कॅपॅसिटी डायरेक्ट 9 ॲम्पियर आहे. तुम्ही 6 वालं पण घेऊ शकतात, डायरेक्ट 6 वालं पण घेऊ शकतात, पण आपण 9 घेतलं शिल्लक, याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट, म्हणजे अडचण नको आपल्याला. ओके, मग एक ICDP स्विच सिलेक्ट करा. ओके, ICDP स्विच सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर टोटल फ्लेक्झिबल कंडिट, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, हे असं जे दिसतं तुम्हाला हे कॉर्नरला, तर असं कंडिट किती लागल, तर अप्रॉक्सिमेटली हे पहा, एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये घुसवायचं ना, तर अशा ठिकाणी समजा किती लागेल, 0.3 3 मीटर लावलं, समजा 2-2 फूट, समजा भीतच 2-2 फुटाचे असेल तर हे अर्धा मीटर, म्हणजे 1 मीटर भर वायर लागेल बाबा, फ्लेक्झिबल कंडिट या टाईपचं. हे कॉर्नरला दिसतंय का, त्या पद्धतीचं. आता बघा याचा टॉप व्ह्यू बघू आपण. ओके, हा झाला टॉप व्ह्यू. आता हे 3D व्ह्यू बघू. तर ही एक रूम आहे, याच्यामध्ये इथं एक बोर्ड आहे, इथं एक बोर्ड आहे आणि तिथं एक बोर्ड आहे. तर सप्लाय आला, लक्ष द्या, सप्लाय आला कुठून, एनर्जी मीटरमधून. एनर्जी मीटरमधून सप्लाय आल्याच्या नंतर मेन बोर्डला गेला. कुठे गेला, मेन बोर्डला. आता मेन बोर्डपासून इथून सप्लाय इथं आला, त्याच्यानंतर इथं हे कंट्रोल करायला इथं गेला आणि इथून मग इथं गेला आणि इथून मग हे कंट्रोल झालं. तर तुम्हाला काय करायचं आहे, ही भीती आहे ना खाली काढल्या साईडची, याच भीतीला, हे पलीकडल्या भीतीला का नाही लावलं, वायरची लेंथ वाढते, घेणं देणं लावू शकतो आपण, आपली चॉईस, पण वायरची लेंथ वाढते. ओके, हे जर पलीकडल्या साईडला लावलं तर हे असं येईल, परत वर जाईल, परत असं जाईल, नाही इथून वर जाईल, इथून पलीकडल्या साईडला लावलं तर वर जाईल आणि पलीकडून इथं लागल. तो कॉम्प्लेक्सिटी घेणं देणं वाढल, लेंथ वाढल, कॉस्ट वाढल.
त्याच्यामुळे कमीत कमी कॉस्टमध्ये काम करणं हे एस्टिमेटरचं काम असतं. एस्टिमेटरचं काम काय, कमीत कमी कॉस्ट. आता बघा लेंथ काढायची, वायरची लेंथ बघा, लक्ष द्या. पहा मेन वायरची मेन केबलची लेंथ किती रे, एनर्जी मीटर पर्यंतची काहीतरी 10-20 मीटर असेल आकड्या, म्हणजे मेन सर्व्हिस कनेक्शन डिस्ट्रीब्युशन बोर्ड टू एनर्जी मीटर पर्यंत काय 10-12 मीटर असेल. त्याचा काय कॉस्ट नाही आपल्याला, ती एनर्जी मीटर पर्यंत आलेलं आहे असं कन्सिडर करूनच आपल्याला एस्टिमेशन करायचं. तर एनर्जी मीटरपासून मेन बोर्ड 0.5 मीटरपर्यंत मेन कंडिट समजा. त्याच्यानंतर आता बघा इथं हे मोठं किती 3.4 सेंटीमीटरचं मोठं काय घ्यायचं, केसिंग केपिंग घ्यायचं आणि तिथून अशा पद्धतीने वायर घ्यायचे, इथं घ्यायचे, त्याच्यानंतर इथून इथं घ्यायचे, इथून इथं घ्यायचे. तर कंडिटची लेंथ बघा किती लागेल. हे याची हाईट किती आहे रे, 3.5 मीटर. बोर्ड कसे असतात खालून ते तुम्हाला समजलं. ओके, लेंथ कशी फाइंड आउट करायची ते तुम्हाला समजलं. तर ही लेंथ कशा पद्धतीने फाइंड आउट करायची, तर हे मीटर बोर्डपासून हे वायर मोजायचे 1 2 3 4 5 6 इंटू ही हाईट, त्याच्यानंतर हे 2.5 हे 2.5, त्याच्यानंतर हे 1.5 हे 2.5 हे 2.5 आणि किती कंडक्टर आलेले आहेत. अशा पद्धतीने सगळी लेंथ जर कॅल्क्युलेट केली तर अप्रॉक्सिमेटली 125 मीटर इथं आलेली आहे. तुमची वेगळी येऊ शकते. ओके, शिल्लक घ्या. इथं 15% वेजेस घेतले तुम्ही, 12% घेता कोणी, 18%, काही 20% घेतात. समजा 120च्या जागी 125च्या जागी तुमचं 150 पर्यंत आली, पण खूपच वाढू नका, म्हणजे डायरेक्ट 200-300 मीटर घेऊ नका. तर ही लेंथ आली, त्याच्यानंतर हे तुमचं अर्थिंग वायर आलं आणि ही तुमची कंडिट आली. तर ह्या सगळ्या वायर याची एस्टिमेशन करायची. आता हे बघा, हे तुमचं काय आहे, मेन बोर्ड आहे. ओके, त्याच्यानंतर मेन एनर्जी बोर्ड आहे, सप्लाय इनकमिंग एनर्जी बोर्ड. त्याच्यानंतर मेन स्विचेस आहे, याला ICDP स्विच म्हणू आपण, क्लॅडिंगवाला स्विच आहे. त्याच्यानंतर हा तुमचा एक सब स्विच आहे बाहेर इथं वरांड्यासाठी. त्याच्यानंतर हा जो आहे हा मधल्या रूमसाठी आणि तो जो आहे हा पहिल्या रूमसाठी. ओके, अशा पद्धतीने हे काय रे, सॉकेट आउटलेट आहे. याच्यामध्ये हे फेज, हे न्यूट्रल आणि हे अर्थ, हे फेज न्यूट्रल अर्थ. याच्यावर हे स्विच ऑन होईल, याच्यावर ही ट्यूबलाईट ऑन होईल, याच्यावर हा बल्ब ऑन होईल आणि याच्यावर फॅन ऑन होईल. फॅन रेग्युलेटर सोबत असतो, रेग्युलेटर फेजमध्ये सिरीजमध्ये लावतात. तर याच पद्धतीचं स्ट्रक्चर इथं पण तेच होणार आहे. आता लेंथ काढण्यासाठी इथून तर काढता येईल, इथून सुद्धा तुम्हाला लेंथ काढता येईल. याची साईज, याची साईज, याची लेंथ, याची लेंथ, याची हाईट, ह्या पद्धतीने तुम्हाला काढता येईल. तर लेंथ ऑफ वायर आणि हे जर सगळं माहीत झालं, त्याच्यानंतर काय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एस्टिमेशन. एस्टिमेशन हे ॲप्रॉक्झिमेशन असतं. एस्टिमेशन काय असतंय, ॲप्रॉक्झिमेशन. कशाचं ॲप्रॉक्झिमेशन, मटेरियलच्या कॉस्ट. आता सगळ्यात पहिले ICDP स्विच घ्या. किती स्विच घ्या, 1500 रुपयाचं. ओके, एकच लागेल, त्याची अमाऊंट एक येईल. TRS वायर आहे, ओके, ॲल्युमिनियमचं वायर, किती 9 अँपियर करंट कॅरिंग कॅपॅसिटीवालं वायर घ्या. तुम्ही दुसरं वायर सुद्धा घेऊ शकता, पण इथं त्यांनी मेन्शन केलं म्हणून ते घ्यायचं आहे. ओके, जे मेन्शन केलं ते घ्या. तुम्ही साधं व्हल्कनाइज इंडियन रबर VRI वायर घेऊ शकता. ओके, कोणतं, व्हल्कनाइज इंडियन रबर VIR वालं वायर घेऊ शकता. ओके, ते वायर घ्यायचं. 5 रुपये मीटरवालं घ्या, 6 रुपयेवाला घेऊ शकतात, पण 1-2 रुपयाचा फरक असावा, डायरेक्ट दुप्पट वगैरे फरक नसावा. अशा पद्धतीने अर्थिंग वायर घ्या. हे बाकी सगळे घ्या हळूहळू. ओके, वुडन बॅटन लागन, तुम्ही केसिंग केपिंग घ्या. वुडन बॅटनच्या ऐवजी केसिंग केपिंग घ्या. त्याच्यानंतर राऊंड ब्लॉक, म्हणजे त्याला पॉवर पॉईंट म्हणतात, ते घ्या. किती लागतील, 7 लागतील. हे 6 आणि ते 1. त्याच्यानंतर वुडन बोर्ड, हा एक बोर्ड, हा एक बोर्ड, तो एक बोर्ड लागेल. स्विचेस लागतील, 9 लागतील स्विचेस. ओके, एखादं सॉकेट आउटलेट शिल्लक काढून घ्या बाहेरच्याला, 2-2 करा. होल्डर लागतील, किती होल्डर लागतील, 3 होल्डर लागतील. सिलिंग लागतील, किती, 3 लागतील. अजून काही मटेरियल लागेल. ओके, अदर. ओके, स्क्रू लागतील, अजून ग्रिप लागतील. ओके, वुडन गुट्टी लागेल. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी लागतील. ओके, हे बाकी ते हँड टूल नका कन्सिडर करू याच्यात, म्हणजे तुम्ही वायर कटरन, अर्थ टेस्टरन हे नाही का, हे कन्सिडर नका करू, हे आपल्याकडं असते. तर हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तर अप्रॉक्सिमेट एवढी कॉस्ट येईल. त्याला 18% GST लावा. त्याच्यानंतर हे इक्वालंट करा, त्याच्यात लेबर चार्जेस टाका 2-3 हजार आणि अशा पद्धतीने टोटल कॉस्ट आणा. ही कॉस्ट सगळ्यांची वेगवेगळी येऊ शकते.
आणि सगळ्यांची जरी वेगवेगळी आली तरी तुम्हाला त्याचं आन्सर करेक्ट आहे असं कन्सिडर करून मार्क्स दिल्या जातात, कारण प्रत्येकाचं ॲझम्पशन वेगळं आहे आणि त्याच्यावर आन्सर वेगळं आहे. एस्टिमेशन म्हणजेच काय, अप्रॉक्सिमेट कॉस्टिंग काढणं. येतं लक्षात? तर काही अडचण नाही याच्यात. या टाईपचा न्यूमरिकल 8 मार्काला येतो म्हणजे येतोच. ओके, हे 4 मार्काला